वाशिम नगर परिषदेची निवडणूक पार पडत असताना भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळालेलं आहे। मी सध्या या SMC शाळेजवळ आहे। या शाळेसमोर या ठिकाणी ठाकरेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भाजपचे आमदार आणि त्यांच्यासह जे काही कार्यकर्ते होते हे आमने सामने आले होते। पाहायला गेलं तर भाजपचे उमेदवार प्रभाग क्रमांक 8 चे सतीश वानखडे, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे काही इडोळे उमेदवार आहे यांच्यामध्ये रात्रीला वाद झाला होता आणि त्या वादानंतर पोलिसांनी सतीश उर्फ गल्ला वानखडे याला ताब्यात घेतलं होतं। मात्र भाजपचे आमदार श्याम खोडे यांनी त्या पोलिसांच्या ताब्यातून त्यांना खाली उतरवलं, गाडीतून खाली उतरवलं आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता। महत्वाची बाब म्हणजे पोलिसांनी शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपचे आमदार श्याम खोडे यांनी केलेला आहे। त्यानंतर जे उद्धव ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या पत्नी सुरेखा माफारी या ठिकाणी उद्धव सेनेकडून निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे की श्याम खोडे हे या ठिकाणी मतदार नसताना त्यांना मतदान केंद्रामध्ये का नेण्यात आलेला आहे, त्यांना तात्काळ बाहेर काढा आणि जी काही गुंडगिरी या ठिकाणी सुरू आहे हा थांबवण्याचाही त्यांच्याकडून मागणी करण्यात आली होती। मात्र जो काही राडा या ठिकाणी झाला होता त्यानंतर या ठिकाणी पोलिसांकडून अतिरिक्त कोंब बोलवण्यात आलेली आहे। आता जर या ठिकाणी पाहायला गेलं तर शांततापूर्ण तणाव या ठिकाणी निर्माण झालेला आहे। पंकज गाडेकर, LS मराठी, वाशिम।